सगळ्यात महत्वाचा विषय होता, गेले अनेक वर्ष आपण पाहत होते की रेल्वे रूल ओलांडून हे सगळे प्रवासी हे जात होते आणि त्याच्यामुळं मी 1 वर्षापूर्वी या अंडरपास साठी मी मागणी केली आणि जेव्हा ही मागणी केली त्यावेळेस तिचा पाठपुरावाही केला आणि आज आपण पाहत असाल की बोलताना चांगला अभिमान वाटतो की आज हे जे अंडरपास बनलेलं आहे हे अंडरपास हिंदुस्थानामध्ये नंबर 1 आणि खास करून वॉटरप्रूफ बनवलेलं आहे, जेणेकरून कधीही कुठलाही प्रॉब्लेम होऊ नये आणि कमीत कमी वेळात म्हणजे फक्त 6 महिन्यात हे बनवलेलं आहे. आणि म्हणून सगळ्याच अधिकारी असतील, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर असतील, त्याचे सगळ्यांचे अभिनंदन करतोय. त्यात काही त्रुटी राहिलेल्या आहेत, सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर या सगळ्या त्रुटी देखील काही दिवसात पूर्ण केल्या जातील. आणि विशेष एक बाब होती, सगळ्या लोकांची मागणी आहे की लोकल गाड्या वाढल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी महत्वाचा विषय होता जी 3री आणि 4थी लाईन जिचं काम चालू आहे आणि ती लाईन आता चालू होण्याच्या मार्गावर आहे. ट्रायल चालू आहे, चालूही होईल आता. आणि ती जर चालू झाली तर इथून लोकलच्या फेऱ्या देखील आपल्याला हव्या तशा वाढवता येतील. कारण शेवटी आज 2च लाईन असल्यामुळं बाहेरून येणाऱ्या गाड्या यांना डायरेक्ट ऍक्सेस द्यायला लागतो किंवा मालगाड्या असतील, मालगाड्यांना देखील ऍक्सेस द्यायला लागतो आणि म्हणून लोकलचा जो प्रॉब्लेम होत होता या 2 लाईनमुळे आता पुढे लोकलचा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि काही प्लॅटफॉर्मवर दुसरी जी बाकी कामं होती जसं की पाण्याचे विषय असेल किंवा वॉशरूमचा विषय असेल तर हे देखील प्राधान्याने बघून एक तिकीट खिडकी देखील मला वाटतं कोरोनापासून बंद आहे. त्या तिकीट खिडकीविषयी देखील अगोदर मागणी केलेली आहे. आताही तिची मागणी करून पाठपुरावा आपण करूया.